हा फोटो बघा, हा फोटो आहे सन 1519चा. रमजानचा महिना संपल्याच्या आनंदात बाबर एका मेजवानीतून परत येत आहे. नशेत धुंद होऊन घोड्यावर बसलेला मागे एक सेवक चालत आहे. एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात दारूची बाटली. बाबरच्या आत्मचरित्रात बाबरनामामध्ये लिहिलं आहे, की रमजानमध्ये बाबर रोजेही ठेवायचा आणि नमाजही चुकवायचा नाही. पण त्याच वेळी दारू आणि माजून एक प्रकारचं अफूचं नशेलं पदार्थ त्याचंही सेवन सुरूच असायचं. हा एक विरोधाभास आहे. पण हो, हा माणूसच होता असा गुंतागुंतीचा बाबर नंतर हिंदुस्थानात आलेल्या मुघल बादशाहांनी रमजानची परंपरा पुढे चालू ठेवली. शहाजहानच्या काळात किल्ल्यावरून 25 तोफा टाकल्या जायच्या चंद्र दिसल्याची घोषणा करायला आणि त्यानंतर लोक ईद उल फित्र साजरी करायची, जिला आपण गोड ईद म्हणतो. आज आपण बोलणार आहोत रमजान आणि ईद उल फित्रच्या इतिहासाबद्दल. रोजा ठेवण्याची परंपरा कुठून सुरू झाली, मुघल काळात ईद कशी साजरी केली जायची आणि 300 वर्षापूर्वी इफ्तारच्या पार्ट्यात काय असायचं, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता डीसी मराठी. रमजान हा इस्लामी कॅलेंडरचा 9वा महिना आहे. याच महिन्यात मुसलमान रोजे ठेवतात, म्हणजे पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत काहीही खात नाही, पीत नाहीत. कारण असं मानलं जातं की याच महिन्यात कुराण शरीफचं अवतरण झालं होतं. त्या आनंदात रमजान संपल्यावर ईद साजरी केली जाते. पण एक गोष्ट मनोरंजक आहे, रोजा ठेवण्याची परंपरा इस्लाम पूर्वीही होती. ढाका विद्यापीठाच्या इस्लामिक शिक्षण विभागाचे प्राध्यापक डॉक्टर शमशुल आलम यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की मक्का आणि मदिनेत इस्लामपूर्वी काही खास दिवसात उपवास केला जायचा. इस्लामी परंपरेनुसार पाहिलं तर नबी आदम यांच्या काळात 3 दिवस रोजा ठेवला जायचा. मुसा याच्या काळात आशुरा म्हणजेच मोहरम महिन्याच्या 10 तारखेला रोजा ठेवण्याची प्रथा होती. इस्लामी परंपरेत उल्लेख आहे की 622 साली जेव्हा पैगंबर मोहम्मद हिजरत करून मक्केहून मदिनाला गेले, तेव्हा त्यांनी पाहिलं की मदिनेमध्ये लोक आशुराच्या दिवशी रोजा ठेवतात. त्यांनी विचारलं का, तर त्यांना उत्तर मिळालं, याच दिवशी अल्लाहने मुसाला फिरोनच्या तावडीतून मुक्त केलं होतं. रमजान महिन्याचं ऐतिहासिक महत्त्व एवढ्यापुरतंच नाही. इस्लामची पहिली मोठी लढाई याच महिन्यात लढली गेली होती. 17 मार्च 624 साली लढल्या गेलेल्या एका युद्धाला बॅटल ऑफ बद्र म्हणतात. बद्र हे मक्का आणि मदिनेच्या मध्ये असलेलं एक ठिकाण आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली फक्त 313 मुसलमान सैनिक होते, तर मक्केच्या कुरेश टोळीकडे 1000हून जास्त लढवय्ये होते. तरीही मुसलमान जिंकले. इस्लामी परंपरेत या लढाईला योम ए फुरकान म्हणतात, म्हणजे सत्य आणि असत्य यांच्यातील निर्णयाचा दिवस. या विजयाने इस्लामचा प्रसार वेगाने झाला. रमजानमध्ये रोजा ठेवण्याची सक्ती 624 सालापासून सुरू झाली. पैगंबरांनी रोजा इस्लामच्या 5 मूलभूत स्तंभापैकी एक बनवला. बाकीचे 4 स्तंभ अल्लाहवरील श्रद्धा, नमाज, जकात आणि हज. डॉक्टर शमशुल आलम यांच्या मते सुरुवातीला रोजा 24 तास असायचा. रात्री ईशाच्या आजानपासून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत काहीही खायचं नाही. हे खूप कठीण होतं. अनेकदा जेवण तयार असायचं, पण ईशाची आजान होऊन जायची आणि लोकांना उपाशीच झोपावं लागायचं. हे पाहून हा नियम बदलला. आता पहाटेच्या आजानपासून सूर्यास्तापर्यंत रोजा ठेवायचा. या काळात रोजेदार काय खायचे, तर खजूर, झमझमचं पाणी आणि कधी-कधी उंट किंवा दुबा, एका प्रकारची मेंढी, याचं दूध आणि मांस, साधं पण पोटभर. भारतात रमजान आणि ईदचा इतिहास शोधायला निघालो तर मुघल काळाशिवाय पुढे जाता येत नाही. बाबरनाम्यानुसार हिंदुस्थानात आल्यावरही बाबरने रोजे ठेवले, दारू सोडली आणि एक मजेदार गोष्ट, आयुष्याच्या शेवटच्या 10 वर्षात बाबरने कधीही 2 वर्ष एकाच ठिकाणी ईद साजरी केली नाही. 1526 साली आग्र्यात, 1527 साली सिक्रीत. अकबर सुरुवातीला अत्यंत धार्मिक होता. स्वतः आजान द्यायचा, नमाज पढायचा, मशिदीत स्वतः झाडू मारायचा. पण हळूहळू त्याची धार्मिक भूमिका बदलत गेली. इतिहासकार बदायुनीच्या मते अकबरने नंतर नमाज, रोजा आणि हजवर बंदी घातली होती. तरीही काही इतिहासकार म्हणतात की ही बंदी फक्त स्वतःसाठी होती, सर्वांसाठी नव्हती. अकबरनाम्यात अबुल फजल लिहितो की 1578 साली ईदच्या निमित्ताने अकबराने फतेपूरवरून सिक्रीच्या जामा मस्जिदीत 5000हून जास्त लोकांना दान दिलं. रमजानमध्ये अकबर अजमेर शरीफला जात असे आणि ख्वाजा मोहिउद्दीन चिश्तीच्या दर्ग्यावर चादर चढवत असे. एक किस्सा प्रसिद्ध आहे. खूप वर्ष मूल नाही म्हणून अकबरने अजमेरला जाऊन मन्नत मागितली. एका सुफी संतांनी सांगितलं, तुला 3 मुलं होतील. आणि झालं तसंच. त्यातला एक म्हणजे सलीम, जो पुढे जहागीर झाला. जहागीरनाम्यावरून कळतं की आपल्या राजवटीच्या 13व्या वर्षी जहागीरने रमजानचे रोजे ठेवले होते. दान देण्यासाठी तोही प्रसिद्ध होता. एका रमजानमध्ये त्याने 190 बिघा जमीन, तांदळाने भरलेले 11,000 खेचर, एवढं सगळं गरिबांना वाटलं. जहागीरच्या काळात फौजी छावण्यांमध्ये इफ्तारची पार्टी व्हायची. आता शहाजहाननी राजधानी आग्र्यावरून दिल्लीला हलवली आणि शहाजहानबाद या नावाचं गाव वसवलं.
मुघल दरबारी हमीउद्दीन लोहरीच्या नुसार शहाजहानच्या काळात रमजानमध्ये दररोज संध्याकाळी लाल किल्ल्यावरून तोफा टाकल्या जायच्या. रमजान संपल्यावर चंद्र दिसताच 25 तोफाची सलामी म्हणजेच उद्या ईद. ईदच्या दिवशी चांदणी चौकातून एक भव्य मिरवणूक निघायची. शहाजहान स्वतः सोनं चांदीने सजवलेल्या हत्तीवर बसायचा. पुढे मागे बंदूकधारी, मशाली, घोडेस्वार आणि पायदळ सैनिक असायचे. आजूबाजूच्या गावातून लोक फक्त ही मिरवणूक पाहायला यायचे. जामा मस्जिदीत ईदची नमाज पढण्याची परंपरा ही शहाजहानच्याच काळापासून सुरू झाली. आता हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण मुघलांसाठी सर्वात मोठा सण नवरोज होता, ईद नव्हे. नवरोज म्हणजे इराणी नववर्ष. फारशी, बहाई आणि शिया मुस्लिम हा सण साजरा करतात. याचं कारण असं की हुमायूँकडून शेरशाह सुरीचा पराभव झाल्यावर इराणचा शाह तहमास्पकडे मदत मागितली. तहमास्पने मदत केली आणि हुमायूँने पुन्हा हिंदुस्थानात तख्त मिळवलं. याच प्रकरणाचा एक परिणाम म्हणजे मुघल दरबारात इराणी लोकांची संख्या खूप वाढू लागली. त्यांच्या परंपरा दरबारात रुजवल्या. शहाजहानपर्यंत नवरोज हा मुघल दिल्लीचा सर्वात मोठा उत्सव होता. दारा शिकोह आणि शाह शुजाला हरवून जेव्हा औरंगजेब तख्तावर आला, तेव्हा रमजानचा महिना सुरू होता. त्याने तख्तारोहणाचा जल्लोष ईदपर्यंत लांबवला आणि दोन्ही एकत्र साजरं केलं. नवरोज बंद केला, ईद उल फित्रचा महत्त्व दिलं. फ्रेंच प्रवासी बरियानने लिहिलंय की जूनच्या उन्हाळ्यातही औरंगजेब रोजे ठेवायचा, रात्री फक्त 3 तास झोपायचा आणि रोजा असतानाही राज्यकारभार पूर्णपणे सांभाळायचा. राणा सफीच्या सिटी ऑफ माय हार्ट या पुस्तकानुसार शेवटच्या मुघलांच्या काळातही रमजान आणि ईद मोठ्या दिमाखाने साजरी व्हायची. दिल्लीत रमजानच्या शेवटच्या शुक्रवारला अलविदा म्हटलं जायचं. त्या दिवशी बादशाह एक भव्य मिरवणुकीत जामा मस्जिदीत यायचा. हत्तीवरून उतरून एका प्रवाशाची पालखीमध्ये बसून मशिदीत प्रवेश करायचा. तिथे जुन्या बादशहांच्या नावाने खुतबा वाचला जायचा. मुन्शी फैजुद्दीन देहलीनुसार रमजानमध्ये 3 नागारे वाजले जायचे. रात्री 1:30 वाजता पहिला नागारा, सहरची तयारी सुरू. दुसरा दस्तखानचा मांडला जायचा आणि तिसऱ्यावर बादशाह सहरी खायला बसत. आता मेनू जबरदस्त होते. रोट्या 36 प्रकारच्या, फुलका, पराठा, बेसनाची रोटी, खमरीची रोटी, नान, शिरमाल, कुलचा, पाकरखानी, पुलाव, सनी पुलाव, मोती पुलाव, नूरमहली पुलाव, नुक्ती पुलाव, किशमिश पुलाव आणि नगरीज पुलाव. गोड पदार्थ फिरणी, खीर, बदामाची खीर, भोपळ्याची खीर, गाजराची खीर, कांगणीची खीर आणि विविध प्रकारचे हलवे. कबाब, सीख कबाब, शेमी कबाब, तितर आणि लावा पक्ष्याचे कबाब, नुक्ती कबाब. फक्त वाचूनच तोंडाला पाणी सुटलं नाही का? हिंदुस्थानात ईद आणि रमजानची धमाल फक्त मुघल दरबारापुरतीच मर्यादित नव्हती. म्हैसूरचे शासक टिपू सुलतान ईद मोठ्या उत्साहानं साजरी करायचा. पण 1857च्या उठावाच्या वेळी बहादूर शाह जफरच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी जामा मस्जिदीत ईद साजरी केली होती. हिंदू आणि मुसलमान सैनिकांमधील एकता बळकट करण्यासाठी आणि 1924 मध्ये महात्मा गांधींनी आपला 21 दिवसाचा उपवास ईदच्या दिवशी सोडला. मौलाना शौकत अलीकडून संत्र्यांचा रस स्वीकारून हिंदू मुस्लिम एकतेचं एक प्रतीक म्हणून. ईद कधी साजरी करायची हे चंद्रावर अवलंबून असतं. इस्लामी सण हिजरी कॅलेंडरनुसार चालतात. हे कॅलेंडर 622 सालापासून सुरू झालं. त्याच वर्षापासून जेव्हा पैगंबर मोहम्मद हिजरतवर गेले. म्हणजे आता हिजरी कॅलेंडरनुसार 1446 साल सुरू आहे. हिजरी कॅलेंडरमध्ये 354 दिवस असतात. ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा 11 दिवस कमी. त्यामुळे दरवर्षी ईदची तारीख बदलत राहते. जगाच्या ग्रेगोरियन वेगवेगळ्या कैलेंडर के भागात हिसाब से वेगवेगळी एक ही तारीख तो रात्र नहीं होते आती आणि है। इस वेगवेगळ्या पर भी दिवशी चूंकि दुनिया चंद्र के दिसतो. अलग-अलग कोने त्यामुळे में सगळे अलग-अलग मुसलमान वक्त पर रात होती है, एकाच अलग-अलग दिवशी वक्त ईद पर चांद साजरी दिखता करत है। नाहीत. इसलिए दुनिया भर सौदी के अरेबियात मुसलमान एक ही अनेकदा दिन एक ईद दिवस नहीं आधी मनाते। ईद होते. अक्सर सऊदी अरब में ईद एक केरळमध्ये दिन पहले काही मनाई वेळा जाती है। उर्वरित केरल में भी कई भारतापेक्षा बार बाकी वेगळ्या हिंदुस्तान दिवशी से ईद अलग येते. दिन पे ईद मनती है। खगोलशास्त्र चंद्राची अचूक वेळ सांगू शकतात, पण बहुतेक लोक चंद्र दिसल्याची वैयक्तिक साक्ष देण्याचीच वाट बघतात. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तर चंद्र पाहण्यासाठी राष्ट्रीय समित्या स्थापन केल्या आहेत आणि त्यावरून वादही होतात. एक किस्सा आहे 1967 सालीचा. लष्करी जनरल अयूब खान आणि जमात ए इस्लामी यांच्यात संघर्षाचा. याच तारखेवरून भांडण झालं. अयूब खानने खगोलशास्त्रज्ञाने दिलेली तारीख ठरवली आणि जमातने त्या तारखेला विरोध केला. याचा निकाल जमातच्या प्रमुखाला 2 वर्षासाठी तुरुंगात टाकलं. आजही पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवामध्ये केंद्र सरकारने ठरवलेल्या तारखेवरून गोंधळ होतो. मामला धर्म आणि परंपरेचा आहे. त्यामुळे चंद्र दिसण्याची वाट बघणं हीच परंपरा कायम आहे. येणाऱ्या ईदच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ईद मुबारक. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इतिहासातील माहितीसाठी आणि किस्स्यांसाठी DC मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.